हे आतुरता आपल्याला पाहायला मिळत नाही असं नाही, मिळते पाहायला कधी. ती जर म्हटली जायचं का सासरवाडीला, धोंड्याचा महिना आलाय, धोंड्याचा महिना आलाय, जायचं का सासरवाडीला, तर हा पटकन आवरून घेतो. कारण धोंड्याचा महिना माहिती आहे ना तुम्हाला, धोंड्याचा महिना, अधिक मास, पुरुषोत्तम मास, माहिती की नाही? हा, धोंड्याचा महिना म्हणजे या दगडाचा महिमा महिना. कारण ते ह्या दगडाला चांगलं माहिती आहे, या महिन्यामध्ये सासरे भाऊ आम्हाला अंगठी करतील. करतात का इकडं अंगठी करतात का जावयाला? पुरुषोत्तम मास आहे, अधिक मास, अंगठी करावी लागते. जर एखादा सासरा फारच गरीब असेल तो कपडे तर करतोच जावयासाठी, पण काही काही फारच चिकट असतात, सासरे हुशार असतात. ते म्हणतात दरवर्षी अधिक मास आला ना आला लगेच बोंबलत येतं इकडं. मला आतुरता सांगायची, बाकी काही. एक सासरा तेवढा चिकट होता ना महाराज, फार चिकट. जावाई त्याच्यापेक्षा चिकट. सासऱ्याने काय केलं, जावयाला कपडे घ्यायचे म्हणून फक्त शर्टच घेतला. हुशार ना. बरेच सासू सासरे फार हुशार असतात. तो तुमच्या इकडं कसं आहे मला माहित नाही, पण लग्नामध्ये आलेले भांडे सुद्धा काढून ठेवतात. त्याला आलेले भांडे सुद्धा काढून ठेवतात. म्हटलं दुसऱ्या मुलीला द्यावं लागेल किंवा ज्याचे आले त्याला तसेच परत करावे लागेल. काही तर बायका फार हुशार आहे. एक जण लग्नाला गेली, गेल्याच्या नंतर एवढा एवढा डब्बा घेऊन गेली लग्नाला, बरोबर ना? एवढाच डब्बा, एवढा डब्बा. आणि त्या लग्न मंडपामध्ये गेली, वरमाई दिसत नाही. इकडं वरमाईच म्हणतात ना, वरमाई दिसत नाही. बिचारी त्या शाळेमध्ये जाऊन बसली. डब्बा कुठे आहे? तोपर्यंत डब्बा मांडी खाली. कारण जोपर्यंत वरमाई भेटायला येत नाही तोपर्यंत डब्बा कुणाच्या हातात द्यायचा नाही. तेवढ्यात आली वरमाई, नथ बाजूला सारून. आलात का तुम्ही? अगं बाई, मी 2 तास झाले आले. हे बघ डब्बा आणलाय मी, डब्बा, हे बघ डब्बा आणलाय, जपून ठेव. 5-50 दुकानं फिरले तेव्हा हा डब्बा भेटला, जपून ठेव, तुझ्यासाठी खास आणलाय. इकून नाव टाकलं तर तिकून भेटायला आलं, असा हा डब्बा आहे. आणि साधा सुद्धा डब्बा नाही, 100 रुपयाचा डब्बा आहे. डब्बा कितीचा आहे? 100 रुपयाचा. उपहासाने सांगणं म्हणतात त्याला. 100 रुपयाचा डब्बा आहे. आता वरमाई काय कमी हुशार असते का हो? कमी हुशार आहे का वरमाई? ती सुद्धा आतल्या खोलीमध्ये गेली, कपाट उघडलं, ती पेटी उघडली, त्याच्यातून साडी काढली. फक्त अगदी 70 रुपयाची साडी काढली. डबा केवढ्याचा आहे? 100 रुपयाचा. साडी, हा, जशी ही सांगत होती ना, इकडून नाव टाकलं इकडून भेटायला आलं, तशी ती आली. हे बघ, तुझ्यासाठी साडी आणली, स्पेशल आणली, साधी सुधी नाही, चांगली साडी आहे, अगदी तुला शोभेल असा कलर आहे. आणि पुढच्या दिवाळीला मी तुझ्या घरी येईल ना, तर ही साडी तुझ्या अंगावर दिसली पाहिजे. कारण 70 रुपयाची ती साडी आहे. मला वाटतं एखाद्या लग्नाला गेलं नाही तरी चालेल, एखाद्या पाहुण्याच्या घरी नाही गेलं तरी चालेल, एखाद्या सासरवाडीला नाही गेलं तरी चालेल, पण ज्या ज्या ठिकाणी ज्ञान यज्ञ चालू आहे, श्रीमद भागवत कथा चालू आहे, या ठिकाणी तुम्हाला आमंत्रणाची गरज नाही. कारण ही कथा टाइमपास नाही, तुमचा उद्धार करणारी ही कथा आहे. आणि इथं आवर्जून गेलं पाहिजे, आलं पाहिजे. काल आपण पाहिलं, या श्रीमद भागवत कथेमुळे ज्ञान वैराग्याचं वृद्धपण गेलं, भक्तीच्या कष्टाची निवृत्ती झाली. एवढंच नाही की धुंदुकारीने आयुष्यभर पाप केलं, पण अशा पाप्याला सुद्धा मुक्त करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे. म्हणून आपण आवर्जून आलं पाहिजे. आपल्या घरी कोणी पत्रिका नाही दिली तरी चालेल, हा, आणि लग्नाची पत्रिका आली नाही गेले तर तुमच्या वाचून काही राहत नाही, लग्न होणार आहे. पण कथा ऐका, व्यथा निवारण करणारी ही कथा आहे. फार सुंदर ही कथा आहे. अगदी सारंग रागामध्ये सूतजी महाराज वर्णन करतात. जन्माध्यस्य यतोन्वया दितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मादि कवये
वहन्ति सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। त्या सत्याला जाणणारी ही कथा आहे। सत्यम परम धीमहि। असत्य चालू आहे पण सत्य माझा भगवंत आहे। सत्य जाणणारी ही श्रीमद भागवत कथा आहे। श्रीमद भागवत कथा म्हणजे काय आहे? आपण आंब्याचं झाड माहिती आहे सगळ्यांना? आंब्याचं झाड, आंब्यामध्ये जो रस आहे तो झाडामध्ये आहे का? नाही ना। एखादा म्हटला आता आंब्याचे दिवस नाही, रसाचे दिवस नाही, म्हटलं काय होतं त्याला? आंबा नसला म्हणून काय झालं, पण आंब्याचं झाड आहे ना। मग बायको म्हटली 10-5 पानं तोडून रस करू का? चालेल का? चालेल? नाही चालणार। कारण जो रस त्या फळामध्ये आहे तो रस खोडामध्ये नाही, फांदीमध्ये नाही, पानामध्ये नाही। आणि अशा गोड फळाला जर पोपटाचं मुख लागलं काय होतं? जुने माणसं सांगायचे काय होतं? पोपटाने जर खाल्लेलं फळ आपण खाल्लं तर किती कडू लागतं ना? गोड लागतं। वा वा, बाटी खायचो। जेवून आल्यात का सगळ्या? खाल्ली काही? गुजराती मिक्स व्हायची नाही तर दुसरा दिवस हळूहळू शिकून घेईल मी भाषण। पुढच्या वर्षी त्याच भाषेत कथा करू आपण। एखाद्या फळाला जर पोपटाचं मुख लागलं तर मला वाटतंय फळ जास्त रसमय होतं आणि ते फळ खाल्ल्यानंतर तृप्त होत नाही माणूस। इतकं गोड फळ आहे, तृप्त होत नाही, तृप्ती होत नाही। असं वाटतं पिबतम भागवतम रसमालयम, असं वाटतं ही कथा आजही प्यावी, उद्याही प्यावी, आजही ऐकावी, शेजारच्या गावात असली तरी ऐकावी। सांगणाऱ्यांनी सांगत जावं, ऐकणाऱ्यांनी म्हणावं महाराज ततत किम ततत किम ततत किम। आम्हाला सांगा ना, त्याच्या पुढचं सांगा, त्याच्या पुढचं सांगा, त्याच्या पुढचं सांगा। आणि किती जरी ऐकलं तरी मन तृप्त होत नाही। अशी ही श्रीमद भागवत कथा आहे। नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी, ज्यांना शौनकादी ऋषी आपण म्हणतो, ते बसलेले आहेत। संत मांदियाळी एकत्र आल्याच्या नंतर सज्जन सज्जनाला जर भेटले तर भगवत चिंतन होतं। आता आमचे वडील म्हणायचे गधे को गधे मिल गए, दो लाता। दोन येडे जर एकत्र आले तर ते काय संत संगत करत नाही, संत संमेलन करत नाही। आणि किती येडे एकत्र आल्याच्या नंतर अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे? येडेच ना महाराज ते। एका येड्याने दुसऱ्या येड्याला फोन लावला। येड्याचा फार त्रास हो गावाला सुद्धा। एका येड्याने दुसऱ्या येड्याला फोन लावला, हॅलो कोण बोलतय? तिकडचं येडं म्हटलं कोण बोलतय? मीच बोलतोय। इकडचं येडं म्हटलं काय योगा योगा, इकूनही मीच बोलतो, तिकूनही मीच बोलतो। शास्त्रकार वर्णन करतात मूर्खस्य गात्रानि वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ति। मूर्ख माणसं दिसायला जरी माणसासारखे असेल पण ते माणसं जरी असले तरी मूर्ख आहेत। त्यांचं वजन वाढतं, वजन अवय वाढतात, उंची वाढते, ज्ञानम न वर्धन्ति। आणि त्यांना कळत नाही पंक्तीला बसल्याच्या नंतर किती पीठ पाडायचा। मूर्खस्य गात्रानि वर्धन्ति कळतच नाही ना। काहींचे वजन जर पाहिले ना महाराज, उठायला 2 माणसं लागतात उठवायला, आणि बसवायला परत 2 माणसं लागतात। एका बाईचं वजन 120 किलो। इथं नाही कुणाचं, इथलं सोडून माग नका बघू, पुढं बघा। 120 किलो वजन त्या बाईचं। आणि नेमकं त्या बाईच्या घरी चोर आला
चोरी केली आणि चोर निघाला पण डबा पडला. बाई उठून बसली. वजन किती आहे? 120 किलो. पहिल्या झटक्यात तर चोर धरला तिने. नुसता चोर धरला नाही, चोराच्या वरून बसली. वजन किती आहे? 120 किलो वजन आहे. चोर चपला ना 35 किलोचा हा. 120 किलोची बाई वरून बसली. कळा ना त्याला. तेवढ्यात या बाईने पोराला आवाज दिला, ए बाळ्या, अरे बाहेर ये. आई काय? काही नाही, चोर पकडलाय, पोलिसाला घेऊन ये, पोलीसची गाडी घेऊन ये. तेवढ्यात बाळ्या बाहेर आला आणि म्हटला, मम्मी अगं माझी चप्पल सापडत नाही. ते दबलेलं चोर म्हटलं, हे बघ माझी घेऊन जाय पण लवकर गाडी आण. कारण हिच्या वजनाने मी मरल का जगेल काही सांगता येत नाही. तिकडं तरी कदाचित काहींचे नुसते वजन आहेत. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषां ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाचे अवय जरी वाढले तर त्यांचं ज्ञान वाढत नाही. किती मूर्ख एकत्र आले म्हणजे गावचा विकास होणार नाही. त्यासाठी सज्जनाची गरज आहे. संत महात्मे एकत्र आले आणि सूतजी महाराजांना प्रश्न विचारू लागले. 6 प्रश्न केले शौनक ऋषींनी. अगदी 6 प्रश्न म्हणजे मानवी जीवनातल्या त्या काही गोष्टी आहेत. 6 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न विचारला शौनकादी ऋषींनी. पहिला प्रश्न विचारला, मानवाचा धर्म कोणता आहे? मानवाचा धर्म कोणता आहे? नशापान करणं, दुसऱ्याचे वावर कोरडं, दुसऱ्याच्या चोऱ्या करणं, हा धर्म आहे का मानवाचा? कोणता धर्म आहे मानवाचा? कोणता धर्म आहे? माणसाने सत्याने चालावं, हा धर्म आहे बरं का माणसाचा. मानवा तू सत्याने ते सोडू नको रे. मानवा तू सत्याने ते सोडू नको रे. मानवा तू सत्याने ते मानवा तू सत्याने वचन आई मोडू नको. मानवा तू सत्याने सोडू नको. मानवा तू सत्याने सोडू नको रे. सत्याने सोडू नको. मानवा तू सत्याने